केल्याने देशाटन या प्रसिद्ध पंक्तीचा अर्थ काही वेगळा सांगायला नको. शिवाय रोजच्या शहरी धावपळीच्या रुटीन लाईफ मधून चेंज हा सगळ्यांनाच हवा असतो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ट्रॅव्हल ब्लॉग इगतपुरी. जर वीकेंडला तुम्हाला कुठे जायचा प्लॅन करायचा असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मुंबई ठाण्यापासून साधारण 120 किलोमीटर अंतरावर इगतपुरी जवळ मानस रिसॉर्ट इथे आम्ही चिलॅक्स करायला निघालो. दिस रिसॉर्ट इज वेल कनेक्टेड बाय समृद्धी महामार्ग. पोहोचल्या आधी आम्ही इथल्या प्युअर व्हेज स्वाद रेस्टॉरंट मध्ये पेटपूजा केली. दिस रिसॉर्ट इज स्पेशली अ पेटिंग झू रिसॉर्ट. हा कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला या व्हिडिओ मधून लवकरच कळेल. इथला ॲम्बियन्स कमाल आहे, शिवाय इथून मिळणारा व्ह्यू खरंच नेत्रसुख देणारा आहे. इथे साधारण 62 रूम आहेत and it will cost you approximately around 5,000 to 20,000 per night depend upon room categories आणि season. This resort is well maintained with ample space to relax around. जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनी येत असाल तर इथे पार्किंग साठी सुद्धा भरपूर स्पेस आहे. इथल्या रूम देखील क्लीन आणि स्पेशियस आहेत. पाण्यासाठी कॉपर वेसल ही कन्सेप्ट सुद्धा फार युनिक आहे. बाथरूम इज ऑल्सो इक्विप्ड विथ ऑल रिक्वायर्ड एनिमेटिव्स. नैसर्गिक आणि थोड्याशा मानवनिर्मित गोष्टींच्या संगमाचा हा आगळा वेगळा व्ह्यू देखील तुम्ही अनुभवू शकता. रिसॉर्ट एक्सप्लोर करण्यात संध्याकाळ झाली आणि या मनी बरोबर संध्याकाळची मोकळी आल्हाददायक आणि गार हवा लागताच झोपेची चाहूल लागली. स्किन नाईट रुटीन फॉलो करून आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी उजाडताच आवरून आम्ही या रिसॉर्टचे मुख्य अट्रॅक्शन अनुभवायला निघालो. पेटिंग झू ही कन्सेप्ट तुम्हाला आता लक्षात आलीच असेल. इथे असलेल्या या प्रेमळ निरागस श्वानांबरोबरच इथे अनेक प्राण्यांबरोबर तुम्ही वेळ घालवू शकता. निस्वार्थ प्रेम आणि उदरम भरणम हा स्वच्छ हेतू ठेवून हे प्राणी पक्षी निसर्गात किती साधेपणाने जीवन घालवतात. या उलट माणूस किती कृत्रिम आणि भौतिक सुखाच्या शोधात स्वतःलाच अडकवून घेतो हे या स्वच्छंद प्राणी पक्ष्यांकडे बघून नक्कीच जाणवते. या प्राण्यांबरोबर किती वेळ घालवला तरी कमीच आहे असं वाटल्याशिवाय राहत नाही. इथले ससे, पोपट आणि इतर प्राणी इतके लागवी आणि वेलकमिंग आहेत की त्यांच्याशी मैत्री व्हायला काही वेळ लागत नाही. सोबत लहान मुले असतील तर हा रिसॉर्ट त्यांच्यासाठी पर्वणीच ठरतो. इथल्या प्राण्यांना खाऊ घालणे हा एक गोड अनुभव त्यांच्यासाठी नक्कीच मेमोरेबल ठरतो. येथील उडपीकर रेस्टॉरंटमध्ये देखील तुम्ही भरपूर फूड व्हरायटी ट्राय करू शकता. रेस्टॉरंटमधील काही गोष्टी लहान मुलांसाठी कॉम्प्लिमेंटरी आहेत. शिवाय इथले फूड हे खूप टेस्टी आणि हायजेनिक आहे. इथले स्टाफ मेंबर हे खूप हंबल, हेल्पफुल आणि सपोर्टिव्ह आहेत.
ब्रेकफास्ट नंतर इथल्या मिनीचर काऊज बरोबर देखील आम्ही टाइम स्पेंड केला. तर मित्रांनो, असा हा पेटिंग झूचा आगळा वेगळा एक्सपिरियन्स घ्यायला तुम्हाला आवडेल का, हे कमेंटमधून नक्की कळवा आणि या मानस रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच एक्साइटिंग व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. हिरव्या हिरव्या डोंगर रांगा, निळे निळे हे आकाश, फुला फुलातून दरवळतो हा निसर्गाचा मृदू सुवास. झुळझुळ झुळझुळ वाहती संत ओढे, गाणी गाती पक्षी गोड, निसर्गाच्या या सौंदर्याला नाही कशाचीच तोड.